मंडळी नमस्कार. देवदत्त मोरे DM आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल देवदत्त मोरे DM सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज 4 जून चोराडे फाटी भिवांना स्टेडियम या ठिकाणी मित्रांनो दुसाबैल मैदान पार पडत आहे आणि या मैदानाचे लॉट रात्री काढण्यात आले. या लॉटमध्ये कोणकोणते नंदी कोणत्या गटामध्ये पळणार आहेत किंवा त्यांच्या चिठ्ठ्या कोणत्या गटामध्ये निघाल्या ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आपण प्रत्येक मैदानात बघत असतो त्या पद्धतीनेच आपण अपडेट देणार आहोत. चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. तर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 1मध्ये तास क्रमांक 6वरती उर्मिलाताई आणि एकनाथदादा कंदूर यांचा राजा आणि कार्तिक ही गाडी पळताना दिसणार आहे. त्याचबरोबर गट क्रमांक 17मध्ये तास क्रमांक 4वरती देखील चिठ्ठी आहे. गट क्रमांक 1 किंवा गट क्रमांक 17मध्ये तुम्हाला ताईंचा राजा आणि कार्तिक ही गाडी मित्रांनो पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 3मध्ये तास क्रमांक 7वरती दादा सरकार यांच्या सर्जाच्या नावानं चिठ्ठी आहे. या ठिकाणी दादा सरकार यांचा सर्जा किंवा त्यांच्या धावण्याचा इतर कोणताही नंदी आपल्याला या चोराडे दुसरा मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 5मध्ये तास क्रमांक 8वरती अक्षय शेठ गोडोली यांचा मित्रांनो बलमाच्या जवळचा जो छोटा बलमा आहे तो आपल्याला पळताना दिसणार आहे अर्जुन बरोबर. तर मित्रांनो, गट क्रमांक 5 तास क्रमांक 8वरती छोटा बलमाची चिठ्ठी आहे. आपल्या बलमाच्या धावणीचा हा छोटा बलमा आहे तो देखील तुम्हाला पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 8वरती सुनील मोरे सरकार यांचा राहिमान आणि राऊतवाडीकरांचा कन्हैया ही गाडी आपल्याला या चोराडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 6मध्ये तास क्रमांक 8वरती चिठ्ठी आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम हिंदकेसरी बकासूर साहेब, तर बकासूरच्या नावाने देखील चिठ्ठी निघाली आहे. ती चिठ्ठी आहे गट क्रमांक 11मध्ये तास क्रमांक 3वरती मित्रांनो बकासूरच्या नावाने चिठ्ठी आहे. आणि बकासूर आणि पुष्पराज ही जोडी पळताना दिसणार आहे अशी मित्रांनो चर्चा आहे. आता बघूयात. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 14मध्ये तास क्रमांक 7वरती मित्रांनो येडा रैना आणि चित्ता ही गाडी आपल्याला पळताना दिसणार आहे गट क्रमांक 14मध्ये. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 26मध्ये तास क्रमांक 7वरती शेवाळ्याबांचा पाकऱ्या आणि छावा ही जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे मित्रांनो चोराड्या मैदानामध्ये. गट क्रमांक 26 तास क्रमांक 7वरती चिठ्ठी आहे. त्याचबरोबर या मैदानाच्या गट क्रमांक 33मध्ये तास क्रमांक 1वरती सागरशेठ कटरे घानंदकरांचा गोकुळ आणि त्याच्याबरोबर पळणार आहे सिकंदर ही गाडी मित्रांनो आपल्याला उद्या या चोराड्या मैदानात पळताना दिसू शकते गट क्रमांक 33मध्ये. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 38मध्ये तास क्रमांक 7वरती आरपळकरांचा मुन्ना आणि निशान ही एक जोडी तुम्हाला या उद्याच्या चोराड्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसणार आहे. तसेच मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 44मध्ये तास क्रमांक 3वरती दैवतशेठ आणि पृथ्वीदादा यांचा जो किसना आहे तो देखील तुम्हाला उद्याच्या या चोराडे मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. किसनाची चिठ्ठी आहे गट क्रमांक 44मध्ये तास क्रमांक 3वरती. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 45मध्ये तास क्रमांक 5वरती ज्या पुष्पराजनं आदतमध्ये आपला काळ गाजवला आणि अजून देखील गाजवतोय असा पुष्पराज देखील पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 45मध्ये तास क्रमांक 5वरती पुष्पराजच्या नावाने चिठ्ठी आहे. आणि आपल्याला माहीत असेल की बकासूर आणि पुष्पराज ही गाडी पळताना दिसणार अशी सगळी चर्चा आहे. आता बघूया उद्या नक्की कशी जोडी पळते किंवा हीच जोडी पळणार आहे का नाही ते आपल्याला उद्या समजेल मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो, या मैदानाच्या गट क्रमांक 46मध्ये तास क्रमांक 5वरती राहुलभाई पाटील यांचा सर्जा 1001 आणि पुसेगाव हिंदकेसरीचा बलमा ही गाडी आपल्याला मित्रांनो उद्याच्या या चोराडे दुसरा बैल मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. बरेच जण मला कमेंट देखील करत होते की राहुलबाईंचा सर्जा नक्की कधी पळणार आहे आणि कोणत्या मैदानात पळणार. तर मित्रांनो, सर्जाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक 46 तास क्रमांक 5मध्ये. राहुलबाईंचा जो सर्जा 1001 आहे तो तुम्हाला उद्या या चोराड्या मैदानामध्ये मित्रांनो पळताना दिसेल. जवळपास 50 ते 51 गट मित्रांनो या मैदानाचे निघालेले आहेत आणि ज्या काही चिठ्ठ्या आपल्याला पाहायला मिळाल्या त्याचे गट नंबर आणि
पावत्यांवरती जे पैरे दिलेले आहेत ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. याच्यामध्ये मित्रांनो दुसऱ्या पण म्हणजे प्रत्येक बैलगाडी मालकाच्या आता 2 चिठ्ठ्या असतात. त्यानुसार गटामध्ये बदल देखील होऊ शकतो, याची दक्षता घ्या. आणि मैदानाची पुढील जी काही अपडेट असेल ती पण आपल्या चॅनलवर तुमच्यापर्यंत पोहोचवूयात. धन्यवाद.